तू आज काय बनवू? मावशी आज आहे ना समोसा बनव. आता मी समोश्यासाठी मैदा आणि कणिक घेतली. म्हणजे 2 वाट्या मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये आता मी टाकते मीठ, थोडी अजवाइन, मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. आता याच्यामध्ये मी तेल गरम केलं आणि मोहन टाकते. अर्धी वाटी तेलाचं मोहन गरम करायचं कडक. आता एकजीव करू आपण याला. आता याच्यामध्ये मी पाणी टाकते, जसं लागेल तसं. असा उंडा चांगला आता मळून घेऊ आपण. आता असं पीठ मळून ठेवलं मी. याला आता आपण अर्धा तास बाजूने ठेवून देऊ. आता बटाट्याची चटणी तयार करते. आता आपण हिरवी चटणी तयार करू. त्यासाठी मी पुदिना घेतला, कोथिंबीर आणि मिरची. मी लसूण घेतला, जिरं आणि मीठ. पाणी टाकते. पुदिना चटणी तयार. आता हे कापून घेते मी. आता आपण चटणी फोडणी देऊ बटाट्याची. याच्यामध्ये आता मी जिरं घातलं, हिरवी मिरचीची पेस्ट टाकते. याच्यामध्ये मी थोडे वाटाणे टाकते. आता याच्यामध्ये मी मस्त हळद टाकते, गरम मसाला आणि मीठ, सोप आणि ओवा, थोडी कस्तुरी मेथी. त्याला आता एकजीव करू. मीठ टाकते आवडीनुसार. याच्यामध्ये आता बटाटा टाकते. अशी झाली आपली बटाट्याची चटणी बनवून. आता ही खटाई पण झाली. याच्यामध्ये मी खजूर, चिंच आणि गूळ टाकला आणि 1 शिट्टीमध्ये होऊ दिलं. मावशी किती वेळ, मला खूप भूक लागली आहे. 5 मिनिटं थांब. आता कढई ठेवली मी, तेल टाकते. आता समोसा लाटून घेऊ. आता मी हे पोळी लाटून घेतली मैद्याची. आता आपण याच्यामध्ये अशी मधातून कापलं. आता आपण समोसा तयार करू. आता समोसा हा कोन असा घ्यायचा, इथे दाबायचं मेहंदीच्या कोनासारखं आणि असं हे. असा कलर आला आपल्या समोशाला आणि असे बनवलेले आहे. असा झाला आपला समोसा तयार, गहू आणि मैदा. तू हे घे समोसा आणि चटणी, बघ कसा झाला.